क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणितीताई शिंदे उपस्थित होत्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्या, पेन्शन लागू करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना कायम करा, ग्रॅच्युटी द्या, अशा विविध प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. एका बहिणीच्या नात्याने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत आणि राज्य सरकारकडे पूर्ण ताकदीने आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकूण 124 मोबाईल, अंदाजे किंमत 22,33,000 रुपये तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते परत करण्यात आले. या वर्षभरामध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून परराज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सदर स्वामी भक्तांचे मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींपैकी वर्षाच्या अखेरीस का होईना मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. 2024 या वर्षभराच्या कालावधीत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांनी सायबर शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकूण 124 मोबाईल, अंदाजे किंमत 22,33,000 रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, अक्कलकोट विभागाच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांचे समक्ष पोलीस कॉन्स्टेबल माने, पोलीस कॉन्स्टेबल पवार, सायबर शाखा सोलापूर ग्रामीणकडील पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी पार पाडली. तक्रारदार यांना विना विलंब मोबाईल परत केले, त्यामुळे तक्रारदार आणि स्वामी भक्त यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हाही विषय संपुष्टात आला. तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेत आला होता. महायुतीमध्ये खाते वाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र सरकारचे हेडमास्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. काही जिल्ह्यांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले होते, तर काही जिल्ह्यांवर 2 पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. यावरून दावे प्रतिदावे सुरू होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आहे. सर्वांची नाराजी मानपान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून तोडगा काढला आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकांनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. तसेच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावला. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे.
यात नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, सांगली शंभूराजे देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, कोल्हापूर हसन मुश्रीफ, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा राष्ट्रवादी अजित पवार, बुलढाणा आकाश फुंडकर, चंद्रपूर नरहरी झिरवळ, धाराशिव धनंजय मुंडे, धुळे जयकुमार रावल, गडचिरोली एकनाथ शिंदे, गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार गट, हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, नांदेड भाजपकडे राहील, नंदुरबार भाजपचा दावा, नाशिक दादा भुसे गिरीश महाजन यांचा देखील दावा, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड भरत गोगावले, सिंधुदुर्ग नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार मोरे, वर्धा पंकज भोयर, वाशिम माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, जालना अतुल सावे, तर लातूर बाळासाहेब पाटील. इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून 19 वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. मझहर फरीद शेख वैवी सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित तरुणीची नमूद आरोपीशी इंस्टाग्रामवरून चॅटिंग करताना ओळख झाली. त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून भुरळ पाडली. शहरातील एका कॅफेमध्ये नेले. तेथे जून 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सदर तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदला असून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून राज्यभरात गाजलेली आणि राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडक्या बहिणी म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देणारी महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत आली आहे. जुलै महिन्यातील अर्थसंकल्प अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. डिसेंबरचा हप्ताही काही दिवसांपूर्वीच जमा झाला. तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम 2100 रुपये करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र आता याच योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे. निकष डावलून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू असून त्या अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात आली. त्यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 5,14,000 रुपये भरण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 4,90,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून पैसे खात्यात जमा झाले. या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू झाल्यावर अनेक महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी झाली. त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आले. तिचे 7,500 रुपये परत घेण्यात आले. मात्र हे प्रकरण पूर्वीचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन LM माळी यांची कन्या मयुरा लक्ष्मण माळी यांनी नुकतीच ए स्टडी ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉईज विथ स्पेशल रेफरन्स टू टेक्स्टाईल इंडस्ट्रीज इन सोलापूर डिस्ट्रिक्ट या विषयामध्ये PhD पदवी संपादन केली. मयुरा माळी यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथील आदर्श प्राथमिक विद्यालय, माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे, ज्युनियर कॉलेजचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे तर BCS पदवी सांगोला कॉलेजमधून संपादन केली. सिंहगड कॉलेज कमलापूर येथून MCAचे शिक्षण पूर्ण केले. मयुरा माळी यांना माजी प्राचार्य प्राध्यापक डॉ. अनिल बारबोले यांचे मार्गदर्शन लाभले. PhD पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. मयुरा माळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पत्रकारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर नूतन कार्यकारिणीची निवड पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक अतुल बहिरट, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, अशोक डोळ, उद्योजक जयंत पुराणिक, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे, मावळते अध्यक्ष चैतन्य उत्पात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या प्रमुख अतिथींचा पंढरपूर सुरक्षा
समितीच्या वतीने स्वागत आणि सन्मान करण्यात आला. त्यानंतर नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अतुल बहिरट यांनी प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया यात होत असलेल्या बदलांबद्दल सर्व पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. नंदू देशपांडे यांनी पत्रकार क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्या सर्व पत्रकार बांधवांच्या मदतीला धावून येण्याचे आश्वासन दिले. पंढरपूर शहर नूतन अध्यक्ष लखन साळुंके यांचा सत्कार अतुल बहिरट यांच्या हस्ते करण्यात आला, तर नूतन उपाध्यक्ष नागेश काळे यांचा सत्कार उद्योजक जयंत पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपूर शहर आणि कार्यकारिणी याप्रमाणे जिल्हा समन्वयक चैतन्य उत्पात, जिल्हा उपाध्यक्ष खानसाब मुलानी, शहराध्यक्ष लखन साळुंके, उपाध्यक्ष नागेश काळे, कार्याध्यक्ष बाहुबली जैन, सचिव रवींद्र शेवडे, सहसचिव विश्वास पाटील, खजिनदार राहुल रणदिवे, संपर्क प्रमुख अशोक डोळसर, प्रसिद्धी प्रमुख रामकृष्ण बेडकर, सदस्य जयंत पुराणिक आदींची निवड करण्यात आली. तर तालुका अध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव रोहित जाधव, सहसचिव पिंटू जाधव, खजिनदार गणेश देशमुख, तालुका संपर्क प्रमुख प्रदीप आजबे, प्रसिद्धी प्रमुख संतोष चंदनशिवे, सदस्य शांतीभूषण झेंडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले, तर आभार रामकृष्ण बेडकर यांनी मानले. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट टीममधून निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या दिवसात त्याचा काय प्लॅन असेल याबद्दलही रोहित शर्मा बोलला. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या फ्लॉप प्रदर्शनामुळे सध्या टीम इंडियात अंतर्गत कलह सुरू आहेत. हेड कोच गौतम गंभीर यांना हटवणार, रोहित शर्माची कॅप्टन म्हणून ही शेवटची सिरीज आहे, अशा बातम्या सुरू आहेत. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज कॅप्टन रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याच्या भविष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सिडनी कसोटीत आपल्याला कोणी टीममधून वगळलं नाही. मीच आउट ऑफ फॉर्म असल्यामुळे स्वतःहून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. मी क्रिकेट सोडून कुठे जात नाहीये, हे रोहित शर्माने स्पष्ट केलं. रोहित म्हणाला, मी कठोर मेहनत करत होतो, पण चांगलं प्रदर्शन होत नव्हतं, म्हणून सिडनी टेस्ट मॅचपासून लांब राहणं आवश्यक होतं. मी क्रिकेट सोडून कुठेही जात नाहीये. मी लवकर रिटायर होणार नाही. माझ्या धावा होत नव्हत्या म्हणून मी सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. मी कठोर मेहनत करून कमबॅक करेन. आज धावा होत नाहीयेत, पण म्हणून 5 महिन्यानंतर सुद्धा धावा होणार नाहीत असं नाहीये, असं रोहित शर्मानी स्पष्ट केलं. मी सिडनी कसोटीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय, पण मी कुठे जात नाहीये. रिटायरमेंट किंवा टेस्ट फॉर्मॅटपासून दूर जाण्याचा निर्णय नाहीये. माईक, पेन किंवा लॅपटॉपवाला कोणीही माणूस काहीही लिहितो, बोलतो, त्याने फरक पडत नाही. ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत. मी सिडनीला आल्यानंतर बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. धावा होत नाहीयेत, पण या गोष्टीची गॅरंटी नाही की 2 महिने किंवा 6 महिन्यानंतर तुमच्या धावा होणार नाहीत. मी परिपक्व आहे. मी काय करतोय हे मला माहिती आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस रायझिंग डे 2025 उत्साहात साजरा करण्यात आला. होडगी रोड, आसरा चौक या भागात या निमित्ताने RSPच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस सहायुक्त सुधीर खिरडकर, रवींद्रनाथ भंडारे, सूरज मुलाणी, प्रवीण पारडे, ASI यांची निलोफर शेख, विजय पौळ, जगदीश मद्रासी, पोलीस हवालदार निकम विघावाणी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या RSPच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन कसे करावे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पूजा वाजपेयी, मनीषा कुलकर्णी, अमर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तर आज या ठिकाणी पोलीस आयुक्त माननीय M. राजकुमार सर, पोलीस उपायुक्त माननीय अजित बोराडे सर, ते ACP ट्रॅफिकचे ACP सर श्री सुधीर खिरडकर साहेब आणि साऊथ पीटर सर श्री भंडारे सर, त्यानंतर नॉर्थ पीटर श्री मुलानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पोलीस रेझिंग डे म्हणजेच पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगानं वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आपण लहान मुलांना वाहतुकीचे धडे देत आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 54 शाळा 54 शाळेतील विद्यार्थ्यांना आपण रोड सेफ्टी पेट्रोल अंतर्गत डेली आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत. त्या अंतर्गत त्यांना परेड आणि वाहतूक नियमाचे जनजागृती धडे देत आहोत. तर आज ते प्रत्यक्षात आसरा चौक या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतःमुळे उभा राहून वाहतूक नियमन करणार आहेत आणि त्यानंतर ते जे वाहतूक नियमन आहे हे शिस्त ते आपल्या आईवडिलांना त्याविषयी सांगणार आहेत. नियम पाळल्यानंतर अपघाताचं प्रमाण कसं कमी होतं आणि प्रत्यक्ष सिग्नलचं महत्त्व
महत्त्व, वाहतूक रस्त्यावरची शिस्त हे धडे त्यांना आज मिळणार आहेत कृतीतून आणि त्यानंतर ते जनजागृती परत संबंध चोपन शाळेमध्ये जाऊन ते करणार आहेत. तसेच पोलीस स्थापना दिवसाबद्दलही त्यांना माहिती सांगितली जाते. त्या अनुषंगाने आज 11 चौक या ठिकाणी RSPच्या मुलांमार्फत वाहतूक नियमन करून प्रत्येक येणाऱ्या नागरिकांना रेंजिंग डेबद्दल विद्यार्थी स्वतः माहिती देणार आहेत. आणि तसेच पोलीस स्थापना दिवसाच्या 2 जानेवारी 1961 जी स्थापना झाली या स्थापनेबद्दलही आमच्या RSPचे मुलं व मुली नागरिकांना मार्गदर्शन करतात. प्रकाश तम्मेवार हे पालक दमाणीनगर लक्ष्मीपेठ शिवानंद महाराज मठाजवळ सोलापूर येथे राहत असून त्यांचा मुलगा शुभम हा संभाजीराव शिंदे विद्यामंदिर मुरारजी पेठ सोलापूर येथे शिक्षण घेत असून त्याला मराठी इंग्लिश गणित विषय लिहिता वाचता येत नसल्याने तो 10वीचा बोर्ड फॉर्म शाळेने भरला आहे. मला लिहिता आणि वाचता येत नाही तर मी पेपरला बसून नापास होणार हे मला माहिती आहे. तरी शाळेतील शिक्षकांनी देखील माहिती आहे तरी देखील माझा फॉर्म भरला गेलाय असं म्हणत रडत होता. यावेळेस पालक मनोज कुमार तम्मेवार यांच्या लक्षात आले की शाळा ही आपली पटसंख्या आणि बोर्ड टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग त्यांनी निर्णय घेतला की अशा अनेक मुलांचा प्रश्न असेल तर पूनम गेट जिल्हा परिषद येथे त्यामुळे ते आमरण उपोषण करत आहेत. संबंधित शिक्षक आचार्य यांची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. अशामुळे भारतात चांगले नागरिक न होता फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी ते विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मनोज कुमार प्रकाश तम्मेवार, राणा दमाणीनगर, ब्लॉक नंबर 25, सोलापूर. माझा मुलगा शुभम मनोज कुमार तम्मेवार संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे 10वी येथे शिकत आहे. त्याला लिहिता वाचता येत नाही तरी त्याचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म शाळेने भरले आहे. ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही असे त्या शाळेमध्ये किती मुलं आहेत ती याची चौकशी करावी आणि सर्व शिक्षकावर व मुख्याध्यापकावर पण कारवाई करावी आणि ही शाळा स्वतःची ग्रँड कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी आणि स्वतःचे नाव लौकिक करण्यासाठी न शिकलेल्या मुलांचे बोर्डाचे फॉर्म भरलेले आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी चौकशी करण्यासाठी मी अर्ज देण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी पण ह्याच्यावर लक्ष दिलेले नाही व मी 18/12/2024 जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांचे उत्तरसुद्धा आलेले नाही. आता 1 जानेवारी 2025 पासून मी अमरण उपोषणास जिल्हाधिकारी पूनम गेट येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहे. एक कोटेची शाळा आहे. कोटे यांनी स्वतःचे शाळेचे ज्ञान कायमस्वरूपी राहण्यासाठी आणि 100% निकाल लागण्यासाठी यांनी न शिकलेल्या पोरांचे पण बोर्डाचे फॉर्म या लोकांनी भरलेले आहेत. याची पूर्ण चौकशी बोर्ड परीक्षा व्हायच्या अगोदर व प्रत्येक वर्गाची परीक्षा वार्षिक परीक्षा 8वी असो 9वी असो 6वी असो सर्व वार्षिक परीक्षा व्हायच्या अगोदर या पूर्ण शाळेची जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी करून सर्व परीक्षेला परवानगी द्यावी. त्याशिवाय कोणत्याही परीक्षा घेऊ नये. जर घेतल्यास भविष्यात त्या विद्यार्थ्यांचे आयुष्याचे पूर्ण नुकसान होणार आहे आणि भारताचे भवितव्य हे धोक्यात आहे. आणि असे किती शाळा आहेत ती सोलापुरामध्ये. सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 मध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, थाळीफेक, भालाफेक, चेंडूफेक, गोळाफेक, सांघिक क्रीडा प्रकारात खो खो, कबड्डी, कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, विज्ञान वस्तू प्रदर्शन, वर्ग प्रतिनिधी आणि विद्यार्थी शिक्षक दिन यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, मिलिंद फाळके, उत्तम सलगर, काकासाहेब नरुटे, वरिष्ठ लिपिक हेमंत नलावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, आभार पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले यांनी मानले, तर सूत्रसंचालन वैभव कोठाळे यांनी केले. पारितोषिक वाचन चैतन्य कांबळे, आशुतोष नष्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव कोठावळे, सीताराम राऊत, कविता राठोड, नागेश पाटील, स्वाती सादणे, अमोल रणदिवे, परी मुलाणी, मारुतीराव बोरकर, सायकल बँक विभागाचे राजेंद्र ढोळे, उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सिद्धेश्वर यात्रेमध्ये शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती आणि बॅग आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईची रंगीत तालीम घेतली. शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी 4:30च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात 2 संशयित व्यक्ती आणि बंग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणे सुरक्षा शाखा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, QRT RCP पथक, श्वान पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी सुमारे 2 तास मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले 2 संशयित तरुण आणि एका काळ्या रंगाची बॅग आढळून आली. बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथकाने बॅगेची तपासणी केली. त्यात संशयास्पद काहीही आढळून आले नाही. 2 संशयित तरुणांना ताब्यात घेऊन QRT पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या. त्यानंतर ते दोघेही पोलिसांना शरण आले. त्यावेळी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 80 पोलिसांचा सहभाग होता. मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होती. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. यामध्ये पोलिसांच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहनेही सहभागी झाली होती. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नवीन टाकळी येथे 15 वर्ष सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका मीनाक्षी क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा टाकळी येथे 1ली ते 7वीच्या एकूण 85 विद्यार्थिनींना प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे 85,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मीनाक्षी क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त टाकळी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी टाकळीच्या विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 1,000 रुपयांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आणि त्याची पूर्तता म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मीनाक्षी क्षीरसागर आणि त्यांचे कुटुंबियांनी एकत्रित येत इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे रोख रक्कम देण्यात आली. यावेळी बोलताना मीनाक्षी क्षीरसागर यांनी जवळपास मी टाकळी येथे 15 वर्षे सेवा केली असून माझ्या सेवेमध्ये टाकळीकरांचा खूप मोठा वाटा असून टाकळीकरांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या प्रसंगी बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगत छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या विलायतीच्या शिक्षणाला मदत केली. ती मदत म्हणजे बाबासाहेबांना शिक्षणासाठीची प्रेरणा होती. तीच प्रेरणा आज विद्यार्थिनींना क्षीरसागर मॅडम यांनी दिलेल्या मदतीतून मिळणार आहे. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थिनींसाठी क्षीरसागर मॅडम म्हणजे आधुनिक शाहू महाराज आहेत असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका हेमलता नाईक नवरे, नीलम महाजन, शीला बसरकोड, उपसरपंच सिद्धाराम घोडके, सदस्य चंद्रशेखर गायगवळी, विक्रमसिंह गिड्डे, विजयश्री गिड्डे, संजीवनी शितोळे, मृणाल शितोळे, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर विमानतळाच्या दीर्घकाल प्रलंबित परिस्थितीमुळे सोलापुरातील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या नाराजीचा आवाज सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या निदर्शनामधून स्पष्टपणे उमटला. सोलापूर विकास मंचचे प्रतिनिधी केतन शहा, घनश्याम दायमा, रुपाली निंबाळकर, सुनील दुस्सल, लक्ष्मीकांत दंडी, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, विजय कुंदन जाधव यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सोलापूर प्रवासी विमानसेवेतील सर्व अडथळे तात्काळ दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली. प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की विमानतळाची उपेक्षा झाल्यामुळे सोलापूरचा विकास ठप्प झाला आहे. कृषी, उद्योग, व्यवसाय आणि व्यापार यावर मोठा परिणाम झाला असून सोलापूरचा आर्थिक विकास अडचणीत सापडला आहे. सोलापूरचा विकास मंचच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की विमानतळाच्या कामकाजात आणखी उशीर झाला तर शहरातील नागरिक आणि संघटना उग्र आंदोलन करतील. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व अडथळे तातडीने दूर करण्यासाठी आणि विमानतळ प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान सोलापूर विकास मंचच्या 30 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवार 6 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या यशस्वी प्रयत्नांमुळे सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांचे प्रश्न थेट राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवले आहेत.